मी आता ह्या वरती चढताय आणि वरनं तुम्हाला एक मी मास्टर शॉट दाखवत आहे. सगळ्यात टॉपला आपण वरती आलेला हवं आहे. वाव, ही राईड बघा. पर हेड 100 रुपये घेतो आपण एका माणसाचे. ह्या बाजूला हा आहे ना किचन आहे. जर तुम्ही तुमचा कुक सोबत घेऊन आल्या तरी तुम्ही हा आपला जेवण बनवू शकता. तुम्हाला जो पाहिजे तो. मजा आली रिअली, एकदम जबरदस्त. हा बघा, हा टायगर आहे बघा ह्या बाजूला. आज आपण हा साखळोली गावातलं. दापोलीपासून ही गाव जवळपास 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. काय खबर कायची आहो सगळी बेस. हा उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत आमचं लंडनचं आलेलं दोस्त आणि सबस्क्रायबर मुमताज खाचे साहेब. आणि मुमताज खाचे साहेब आज मला त्यांच्या फ्रेंडच्या फार्म हाऊसवर घेऊन आलेत. आता आपण त्यांच्या फ्रेंडशी बात करणार आहोत. आणि जवळपास 5 एकर जागा आहे. तिनातलं त्यांनी काय काय लावले नाहीत आणि किती झाडं आहेत, त्यांनी कायसा बिझनेस आहे डेव्हलप केले नाहीत, तो सगळा मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सर, आपलं काय नाव आहे? मी प्रताप अस्वले, साखळोली. हां, प्रॉपर आपण कुठून आहात? माझं गाव कोल्हापूर. कोल्हापूरवरनं कोकणात कधी आलात तुम्ही? 88ला आलो इथे. आणि इथे 10वी AGS स्कूलला शिकलो, शाळा. आणि मग तिथून 10वी फेल झाल्यानंतर मग काय करायचं म्हणून नोकरी नसल्यामुळे मी शेती करायला चालू केली. इकडे जागा घेऊन साखळीमध्ये जागा घेतली, साफसफाई केली, आस्ते आस्ते डेअरीचा प्रोग्राम चालू केला. आणि मग त्याच्यातनं नंतर नर्सरी वगैरे असं करत करत आता आम्ही पर्यटनाचा व्यवसाय चालू केलेला आहे. अरे वा. कसं आहे एकूण ह्याच्यात उत्पन्न कसं आहे? चांगलं आहे. कोकणात लोक बाहेरून फिरायला येतात, पुणे मुंबईपासून. तर ते त्यांना काहीतरी वेगळं, समुद्रापेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे. त्यासाठी आपण इथे वॉटर पार्क आणि राहण्याची वगैरे सोय केलेली आहे. ओके. आणि मग त्यांचं जेवणा खावण्याचं कसं काय? ते आपण सध्या म्हणजे आपण ते सगळं एका हॉटेल तिथे जेवण वगैरे चालू करून असं ते चालू केलेलं आहे व्यवस्थित. तुम्हाला हे दाखवत आहे. हे बघा, इतका बेहतरीन आणि खूबसूरत बनवलेला आहे. बघा, यांचा हा घर आहे. त्यानंतर ही झाडं सगळी लावलेली आहेत. त्यानंतर हे तुम्ही जे स्टॅच्यूज बघाल ना, पुऱ्या सिमेंटमधनं हे पुरे स्टॅच्यू तयार केलेले आहेत. पुरं वरती पण तुम्ही बघाल सगळ्याभर. आणि हे स्वतः सरांनी बनवलेले आहेत. आणि हे आमचं खाचे साहेब आहेत आमच्यासोबत. हे आमचं लुकमान भाई आहेत आणि हे आमच्यासोबत आहेत. आज मी तुम्हाला हे दाखवत आहे. ही बघा, ही झाडं आहेत ह्या. आणि हे बघा, हा पक्षी बघा, हॉर्नबिल सिमेंटमध्ये बघा. हा सिमेंट वर्क आहे पुरा. ऐसा बरंचसं आयटम यांनी बनवले. सर, मला वाटतं आपण एक कलाकार आहात. नाही, हे कसं मी काय कुठे शिकलेलं नाही, पण हे सहज एक आवड म्हणून मी ते सुरुवात केली आणि मला त्यात सक्सेस मिळाला. अरे वा. हे बघा, हे माकड बघा कसं तयार केलंय. खूप छान, खूप छान, खूप छान. अरे वा 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 वा. बरं, मला एक सांगा सर, समजा हा व्हिडिओ बघून कोणाला इथे यायची आणि राहायची इच्छा झाली तर त्यांनी कसा काय संपर्क करावा? त्यांनी ऑनलाईन नंबर आहेत आपले, ह्याच्यावरती. काय नावाने रजिस्टर आहे? श्री नर्सरी कृषी पर्यटन साखळोली. आणि 94 22 43 19 25 हा माझा नंबर आहे. बर, धनश्री कृषी पर्यटन. आणि आता हा जो मोबाईल नंबर सांगितलेला आहे तो तुम्हाला मिळेल, स्क्रीनवर सुद्धा लिहिलेला मिळेल. तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. मी तुम्हाला इथे दाखवतो. हे बघा, वाव, अमेझिंग पण केलेलं आहे. अमेझिंग. हे बघा, गरुड आहे इथं. हा बघा, हा थोडक्यात हा याचा पेंट्री सिस्टम आहे. ह्या जेवणासाठी तुम्ही बैठू शकता. आणि ह्या बाजूला हा आहे ना किचन आहे. जर तुम्ही तुमचा कुक सोबत घेऊन आल्या तरी तुम्ही हा आपला जेवण बनवू शकता, तुम्हाला जो पाहिजे तो. आणि ह्या बाजूला हे रूम्स बनवलेले आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवता. हे रूम्स आहेत, हे बघा. आणि ॲटमॉस्फिअर पण मोप जबरदस्त आहे ह्याचा. मजा आली. खालती स्विमिंग पूल आहे. आता तुम्हाला मी स्विमिंग पूल नेऊन दाखवता. हा म्युझिक सिस्टम पण ठेवलेला आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही गाणी लावा, एन्जॉय करा, डान्स करा. हे बघा, इथे हे पक्षी बघा कसे बनवलेले आहेत. आणि हे सगळं सिमेंट वर्क आहे, जसं मी तुम्हाला बोलला. हे बघा सगळं आहे ना. हा पोरांना खेळायसाठी पण बनवलेला आहे. हे बघा, छोटंसं गार्डन आहे. हा तो लॉन आहे त्या बाजूला. आणि हा नाव आहे धनश्री नर्सरी कृषी पर्यटन. हे बघा, हा स्विमिंग पूल आहे. हा पण एक स्विमिंग पूल आहे. आणि ही राईड आहे वरती बनवलेली बघा. सुपर्ब. पाणी बघा कसं आहे.
एकदम क्लीन, नीट अँड क्लीन. वा, खूप छान सर. हा काय एमटी ठेवलाय? आता साफसफाई एवढी गर्दी नाही ना. हा मोठ्या लोकांसाठी आहे. किती फुटाचा आहे तो? 5 फूट आहे आणि इकडे 4.5 3.5 लहान मुलांसाठी 1.5 फुटाचा पण. ओके, हा लहान मुलांसाठी 1.5 फुटाचा आहे आणि हा 3.5 आणि इकडे 4.5. येस. आणि ह्या बाजूला तुम्हाला दाखवता वॉटरफॉल, रेन डान्स. हा वॉटरफॉल आहे, हा रेन डान्स आहे. हा बघा समोर. इकडे पण वॉटरफॉल आहे. येस. पाणी असल्यावर हे बघा, हा रेन डान्स आहे. हे बघा कैसा बनवलेलं आहे ना, स्टॅच्यूज सगळं. मग बेहतरीन कलाकारी. आणि हे सगळं यांनी स्वतः हाताने बनवलेलं आहे. हा स्वतः आर्टिस्ट आहेत ते. ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला हा टॉयलेट बाथरूम मिळतील. हे चेंजिंग रूम्स आहेत जे स्विमिंग पूलला नाहतील वगैरे त्यांच्यासाठी. हे स्विमिंग पूल केल्यानंतर तुम्हाला चेंजिंग रूम आहेत आणि हे लेडीज बाथरूम्स आहेत चेंज करायसाठी. हा बघा कैसा एक हार्ट बनवलेला आहे. वाव. या बाजूला मग ते आपण बघूया काय आहे. वाव, सुपर्ब. जबरदस्त. सर मला सांगा, हे जे स्विमिंग पूल आहेत हे तुम्ही इन्क्लूड पॅकेजमध्ये पूर्ण देता की हे स्विमिंग पूलचे चार्जेस वेगळे आहेत? पर हेड 100 रुपये घेतो आपण एका माणसाचे. पर हेड 100 रुपीज. तुम्ही किती तास आणि किती तास थांबू शकतो? म्हणजे किती तास म्हणजे पर हेड एका तासाचे 100 रुपये. याप्रमाणे पुढे किती तास थांबायचं प्रत्येक तासावर. हा ओके. एका तासाला 100 रुपये पर हेड. जेवढं तास थांबाल तेवढं 100 रुपये प्लस वाढत जातील तुमचं. बरोबर आहे. ओके ओके ओके. मी आता ह्या वरती चढताय आणि वरनं तुम्हाला एक मी मास्टर शॉट दाखवताय. सगळ्यात टॉपला आपण वरती आलेला हवं आहे. वाव, ही राईड बघा ना, जबरदस्त. आणि हा वरनं व्ह्यू आहे तुम्हाला दाखवताय मी. सर एकूण आपल्याकडे आता किती रूम्स आहेत? आता सध्या 2च रूम्स आहेत आपल्याकडे. राहण्यासाठी 2 रूम आहेत व्यवस्थित तिथे. आणि रेंट मिनिमम 1500 रुपये घेतो आपण एका रूमचे पर डे. 4 माणसांचे एका दिवसाचे 4 माणसांचे 10 वाजता चेकआउट सकाळी. ओके, 1500 रुपये. हा ओके. आणि जेवण खाऊन जर करायचं असेल आणि आमचा कुक आम्ही आणला चालेल तर आम्ही सगळं आम्ही बरोबर घेऊन यायचा. मीठ, मिर्च, मसाला जे काय पाहिजे ते. तुमची लाकडावर जेवण, चुलीवर जेवण वगैरे सगळं तुम्ही करू. मग मला सांगा, आम्ही तुमचा जो किचन वापरणार आहोत त्याचे एक्स्ट्रा चार्जेस? ते नाही, काय नाही. बाहेर इथेच आपण ओपन स्पेसवरती. ओपन स्पेस म्हणजे चुलीवरती, म्हणजे तुम्ही गॅस देत नाही? लावू शकता तुमचा गॅस सगळं. ओके ओके ओके. असं करू शकता तुम्ही. काय त्याचे काय वेगळे चार्ज नाहीत. अच्छा. ह्या बाजूला पण तुम्हाला दाखवता. हे बघा, आता आपण थोडंसं वरती येलो. हा पिकॉक आहे, हा गावठी कोंबडा आहे, हे बारासिंगा आहे, हरिण आहे, आणि हा स्नेक पण आहे. हा बघा अजगर. आणि ह्या बाजूला जर तुम्हाला दाखवायचं झालं ना तर हा मला वाटतं हा पार्किंग आहे. आणि हा बघा जिराफ आहे. ह्या बाजूला एक लेडी विथ चाइल्ड. आणि हा नांगड लावताना एक शेतकरी दाखवलेला आहे. हा पण एक लेडी, हे बघा. आणि ह्या बाजूला गाय आहे आणि एक वासरू आहे ना. बोलके पिक्चर्स आहेत ना, सगळे बोलके स्टॅच्यूज आहेत. हे ह्या बाजूला तुम्ही बघाल, हा सगळा काजू लावलेला आहे, नारळाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. थोडासा दम लागला कारण आपल्याला अशा खालतीवरती डाग चढायची सवय नाही ना, आणि हा खालतीवरती चढायला आहे. पण मजा आली रिअली, एकदम जबरदस्त. हा बघा, हा टायगर आहे बघा ह्या बाजूला.
आता आपण ह्या कंपाऊंडची बाहेर निघतो. आपली ही बघा गाडी निघालेली आहे मग ती, आणि मी समोर भेटून तुम्हाला काचेतनं शूट करून दाखवत आहे गाडीच्या. आपण हातनं आता वरती जाणार आणि वरती पण मग बेहतरीन याची झाडं लावलेली आहेत. अलग अलग प्रकारची तुम्हाला फुलं बघायला मिळतील आणि काही लोक ह्या काम करत आहेत. सगळं तुम्हाला आता हा व्ह्यू गाडीतनं दाखवता. आपण थोडंसं बाहेर आल्यावर मी तुम्हाला हा एक नर्सरी दाखवता. हे बघा, आमचा खाचे साहेब आणि मी आज आम्ही दापोली एक्सप्लोअर करायला आल्या आणि काही आमचा खाचे साहेबचा फ्रेंड्स आहेत ज्यांनी आपला बिझनेस आहे उभा केलेला आहे. अशा लोकांना आज आम्ही व्हिजिट करतो. खाचे साहेब कैसा वाटला तुम्हाला हा येऊन? मग बेस्ट वाटला. मग फाईन बघून मेहनत करते तो. जी जी, खाचे साहेबचं बोलणं आहे की त्यांना लोकांनी अशीच मेहनत करावी कोकणातला. बिलकुल, म्हणजे कोकण सुधरेल. बिलकुल. बघा, एक माणूस बाहेरनं येऊन आपल्या कोकणातला इतका बिझनेस डेव्हलप करू शकते, तर आपण तर ह्याची लोकल आहो आणि आपल्याजवळ लँड पण आहे, आपल्याजवळ पाणी पण आहे, पण आपल्याला त्यांची व्हॅल्यू नाही. आपण मोस्टली सगळं ऐसंच टाकून आपण बाहेर गावला धावतो. पण ह्या पण जर आपण मेहनत केल्या होतं, आपण दुनिया ह्या पण आपली बनवू शकतो आणि आपल्या जागेला तिच्यातनं आपण सोना काढू शकतो. काय बोलता खाचे साहेब? ह्या माणसाला मी 25 वर्षा अगोदरपासून जाणता हूँ, जेव्हा तशी काय नव्हता आणि त्यांनी मेहनत करून एक एक चीज करून 10वी फेल असून पण त्यांनी त्याची जिंदगी बनवला माझ्या नजरेच्या समोर. मला वाटतं की सगळ्या लोकांनी अशीच मेहनत करावी आणि आपल्या जमिनीतला काहीतरी